मिरज येथील सिव्हिल चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। 4000 नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन। संयुक्त जयंती महोत्सव समिती सिव्हिल चौक मिरज यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले। कार्यक्रमासाठी माननीय किशोर पटवर्धन, ट्रॅफिक विभागाचे पीआय सुनील गिड्डे, सनातन भोसले, शिवाजीराव मोरे, नीताताई आवटी, सतीश चिखलगार, श्रीकांत आवटी, सागर कांबळे, विक्रम आठवले, प्रियाल वाघमारे, विजय आठवले यांच्यासह महात्मा बसवेश्वर रिक्षा स्टाफचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले। यावेळी बोलताना संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मनोज कांबळे यांनी सांगितले की दिनांक 20 रोजी महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुमारे 4000 नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमातून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला जाणार आहे। या जयंती उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरजेतील सिव्हिल चौकातील रिक्षा स्टॉप आणि संयुक्त जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम आज या ठिकाणी साकार होतोय, त्या संदर्भात मी या समितीच्या सर्व मंडळींना आधी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनापासून कौतुक करतो। आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। त्यांचे विचार आणि त्यांनी जे आपल्याला एक मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर या मंत्राचा अगदी प्रत्येकाने त्याच्या आयुष्यामध्ये निश्चितपणाने विचार करावा आणि त्यानुसार बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरती प्रत्येकाने मार्गक्रमण केलं पाहिजे। आजच मी सकाळी काही सोशल मीडिया पोस्ट वाचत होतो। त्या पोस्टमध्ये एक पोस्ट आलेली होती की बाबासाहेबांनी परराष्ट्र धोरणाबद्दल काय त्यांचं मत व्यक्त केलेलं होतं। ते मित्रांनो, इतकं त्याच्यामधलं जे लिखाण होतं ते इतकं उद्बोधक होतं की आज जी काय आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपण बघतोय की काही प्रबळ देशांची दादागिरी आणि त्यामुळं सगळ्या जगाला जे संकटात टाकायचं जे आज काम राष्ट्र म्हणजे पूर्ण जगामध्ये चालू आहे आणि त्याच्या झळा आपल्याला काही कारण नसतापैकी आपल्याला भोगायला लागतं। तर आज जर का बाबासाहेबांचं परराष्ट्र धोरण जर अवलंबलं असतं आणि जगातल्या लोकांनी, जगातल्या नेत्यांनी आणि राष्ट्र चालवणाऱ्या लोकांनी जर बाबासाहेबांचे विचार जर ठेवले असते तर ही युद्धाची परिस्थिती आणि याची काय आज सगळा खेळखंडोबा मांडून ठेवला हा आला नसता, असा तो विचार आज मी वाचला सकाळी आणि मला आज मनाला अतिशय एक वेगळा प्रकाश मला मिळाल्यासारखा झाला। तर आज या निमित्तानं प्राप्त जागतिक परिस्थितीच्या बॅकग्राऊंडवर मी आज हे 2 शब्द माझे बोललो। आज सर्वांना पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। येणाऱ्या बसवेश्वर जयंतीच्या दिवशी सुद्धा त्या दृष्टीनं सुद्धा शुभेच्छा आहेत आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही जो काय इथं या ठिकाणी कार्यक्रम घेता त्या निमित्तानं समाजाचं संकलन होतंय, म्हणजे एक स्नेहभोजन हा भाग सोडून देऊ आपण, पण त्या निमित्तानं सगळी लोक एकत्र येतात। आम्हालाही काहीतरी छोटं मोठं योगदान देण्याची संधी तुम्ही आम्हाला देत असता, त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।